हॅलो फ्रेंड्स, आज माझ्या मुलाची फरमाईश आहे चिकन रस्सा कर मम्मा. चला तर मग प्रोसेस बघूयात. मी लांबसर कापून घेतलेला आहे कांदा. तो छान भाजायचा आहे. लोखंडी तवा आहे माझा, तर मी त्याच्यावर नेहमी असे मसाले भाजून घेते. म्हणजे कांदा किंवा आपण काळ्या मसाल्याचं जे करतो ना वाटण, त्यासाठी मी लोखंडी तवा वापरते. आणि भाकरी करायला सुद्धा तोच वापरते, लोखंडी तवा. छानसर भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत. आणि सध्या वातावरण इतकं छान झालेलं आहेत ना, तर चिकन वगैरे हे खूप खाण्यासाठी खूप छान आहेत. गरमागरम चिकन आपण करूयात आता. छान लालसर झालेला आहे कांदा, जास्त काळा नाही होऊ द्यायचा. हे बघा, असा झाला की आपण त्याला काढून घेऊयात कुकरच्या भांड्यामध्ये. आणि वातावरण पण मस्त आहेत. आता त्याच्यानंतर आपण टाकणार आहे किसून घेतलेला सुकं खोबरं. ते पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे तेल टाकून. जास्त काळं होऊ द्यायचं नाही. ते पण आपण वाटणमध्ये टाकलं आहे. आणि आलं आणि लसूण हे पण थोडे आपण भाजून घेणार आहोत. छान भाजायचे आहेत. आणि एक टोमॅटो आहे छोटा, मी तो छान कट करून घेतलेला आहे. आणि त्याला पण आपण टमाट्याला भाजून घेणार आहोत. भाजला की कलर पण छान येतो. कच्चा टाकला की त्याला थोडं पाणी सुटते. त्यानंतर कोथिंबीर ॲड केली आहे मी. त्याचं पण आपण वाटण करून घेणार आहेत. आता झालं आहे बघा, मस्त झालेलं आहे. त्यानंतर लाल तिखट, धने पावडर, घरचा काळा मसाला, चिकन मसाला असं मी ॲड केलेलं आहे. कढई गरम करून घेतलेली आहेत. 3 पळी तेल यूज केलं आहे मी त्याच्यासाठी. गरम झाली की आपण त्याच्यामध्ये मसाला टाकूयात. मी थोडा अर्धाच मसाला टाकला आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं आपलं ते कोरडे जे मसाले मी काढले होते ना, ते मी आता या तेलामध्ये टाकणार आहेत. छान फ्राय करून घेईल. आणि मग उरलेला हे बघा, हे छान असं टाकायचं आधी. छान कलर येतो मग आपल्या भाजीला. आणि मग जो उरलेला वाटण आहेत ना आपण, ते आपण नंतर टाकणार आहे त्याच्यात. छान भाजू द्यायचं. हे बघा, मस्त झालेलं आहे. छान खरपूस झाला की त्याच्यानंतर आपण उरलेलं वाटण टाकायचं. आणि आपल्या मसाल्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला फ्राय करायचं बारीक गॅसवर. हे बघा, असं छान फ्राय केला ना, तर मग भाजी पण छान होते. आणि कलर पण छान येतो भाजीला. आणि टेस्ट एकच नंबर लागते. आणि मी चिकन आधी शिजून घेतलेलं आहे. मुलांसाठी मी ते सूप काढते नेहमी, जी मागच्या वेळेला मी रेसिपी टाकली त्या पद्धतीने. तर आपण हे फ्राय चिकनच्या मसाल्यामध्ये आता चिकन टाकून घेत आहोत. आळणी चिकन म्हणतो आपण त्याला. ते करून झालेलं आहे, टाकून झालेलं आहे. आता आपण थोडंसं मी पाणी टाकलं आहे सूप त्याच्यामध्ये. आणि थोडं त्याला फ्राय होऊ द्या ना छान. भाजी छान होण्याचं एकच कारण असतं की छानपैकी मसाला फ्राय होऊ द्यायचा. गडबड बिलकुल करायची नाही मसाला फ्राय करताना. बारीक गॅसवर करायचा. माझ्या मुलाला खूप आवडते भाजी. चिकन कर मम्मा. 2-3 दिवस झाले की तो चिकनची फरमाईश करतो. थोडंसं मी त्याच्यामध्ये सूप टाकून घेतलेलं आहे चिकनचं. मस्त उकळू द्यायची छानपैकी. मंद गॅसवर होऊ द्यायची आपली भाजी. थोडंसं मी कोथिंबीर ॲड केली आहे, कारण की वाटणला पण मी घेतलेली होती कोथिंबीर. आणि सूपला मी मीठ टाकलं होतं, म्हणून याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. चला तर मग, रेसिपी आवडली असल्यास तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.
हे बघा खूप छान झालेलं आहे. सर्वसाठी आपली भाजी रेडी आहेत. भाकरसोबत, चपातीसोबत, फुलकेसोबत आपण ही भाजी खाऊ शकतो किंवा साधा प्लेन भातासोबत पण खूप छान लागते. मस्त तूप टाकायचं भातासोबत खाताना. चला तर मग ट्राय करा. भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. चला तर मग सबस्क्राईब